नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण राजनगाव इथं एका व्यापाऱ्याकडे आलेलो आहे, बोडके बंधू. तर यांच्याकडून आपण आता भुसार मालाचा भावाबद्दल अपडेट घेणार आहोत, जेणेकरून तूर, गहू, मूग, सोयाबीन याच्याबद्दल भाव माहिती घेणार आहेत. तर मामा एकदा परिचय द्या आम्हाला. मी भाऊसाहेब आसाराम बोडके, एक व्यापारी आहे भुसार आणि कापूस. तर आजचे तुरीचे बाजार काय नेमकं? आज तूर चालू आहे 74 ते 82 रुपये. म्हणजे माल बघून तुरीचे भाव हा, माल बघून 74 ते 82 सुपर 82. सुपर 82 रुपये. तर आता जे गव्हाचे भाव काय नेमकं? गहू चालू आहे 2200 ते 2800 रुपये. 2200 ते 2800 रुपये. बेडंकी 28 रुपये. बिडंके मार्केटमध्ये नवीन गहू आला का नाही? अजून थोडा किरकोळ चालू झाला, पण चना आला. चना आला. तर चनाचे काय बाजार भाव? चना चालू आहे 5000 ते 55 पर्यंत. 5000 ते 55 पर्यंत बघू शकता मित्रांनो, 5000 ते 55. अजून सोयाबीनचे काय भाव सांगतो? सोयाबीन 5000 ते 5500. 5000 ते 5500. 5500. तर मग सोयाबीन, चना यांचे भाव वाढन की नाही? तूर आता तू जरा बघितली 84 लोक 85 लोक गेली तू तुरीची वाढणार आहे. वाढणार आहे. हा, तर चनाचं अजून कमी सीझन आहे, त्याच्यामुळे चनाचे भाव जे आहे ना सध्या स्थिर राहतील. नंतरच्या वेळेस एकदम ते वाढतील नाही ते कमी बी होतील. कमी होती. हा, पण अजून सीझन पूर्ण चालू नाही झालं. चनाचं आता शिकते चालू आहे सध्या. हा, परंतु तुरीचे भाव जरा बघितले आपण 84-85 लोक गेले होते. हा, आता रिवर्स झाले तुम्ही म्हणता. तुरीची बाजार वाढतील. वाढतीचे. हो. शेतकऱ्यांना काय सांगते तुरीचे म्हणजे ठेवायला तुरी ठेवायला काय अडचण नाही, फक्त उष्णता पाहिजे तुरीला. तुमच्या सलाबच्या घरात किडा लागू शकतो. हो का? तर काळी तुरीचे काय आणि लाल तुरीचे काय भाव? काळी आणि लाल पुरे सफेद मध्येच भाव आले त्यांचे भाव सारखे भाव सफेद मध्ये. तर ओके, चालन. धन्यवाद काका, तुमचा आभार आहे आमच्या चॅनल तर्फे. जेणेकरून आम्हाला जेव्हा अपडेट पाहिजे तेव्हा अपडेट देतच राहा, जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा मालाचे भाव काय मार्केटमध्ये चालू हे सुद्धा तुमच्या थ्रू आम्हाला भेटत राहील. धन्यवाद. शेतकऱ्यांना दमादमानं माल विकाव. सगळं दमादमान माल. हा, दमादमानं माल विकाव. एक खट्टी माल विकू नाही. आम्ही आमच्या गावातल्याच बरेच शेतकऱ्याला ज्यावेळेस आम्हाला 65-66 दिल्या त्यावेळेस आम्ही म्हणत होतो को वाळून चिळून याला चांगलं ठेवा, पत्राच्या घरात ठेवा, कारण पत्राच्या घरात किडा लागत नाही आणि सलाबच्या घरात लवकर किडा लागतात, असा आमचा अनुभव आहे. हो का? तर मक्का मध्ये काय सांगशाल? मक्का तर फेल आहे. मक्काच काही विशेष नाही. काही विशेष नाही. मक्का फेल. ओके, चालेल. मग मक्काचं कार्ड तरी चालेल. मक्काचं काम फेल झालं. ओके, चालेल. धन्यवाद. नमस्कार.